वणी येथे 4 जानेवारीला महाएल्गार शेतकरी मेळावा। माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती। घर विकणे आहे। मारेगाव शहरातील नागरिकांनो घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम, एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर, दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट, राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी। आजच संपर्क करा। मुजीम शेख, मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ। आजच पाहणी करा, संधी सोडू नका। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता शासकीय मैदानावर शेतकरी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याला माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह वामनराव चटप, प्रकाश पोहरे, डॉक्टर अजित नवले, राजू शेट्टी आदी शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत। शेतमालाला योग्य दर, कर्जमाफी, वीज पाणी प्रश्न, पीक विमा तसेच शेतकरी आत्महत्यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा घेण्यात येत आहे। या मेळाव्यामुळे शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असून वणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटना व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले। 4 जानेवारीला मी वणीला येणार आहोत। तिथं एल्गार मेळावा आहे शेतकऱ्याचा। 3 जानेवारीला नागबिडला मोर्चा, 4 जानेवारीला आपण सगळे नेते, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, धनवटजी असेल, या सगळ्यांना नेत्यांना घेऊन एक महामेळावा आपण वणी येथे 12 वाजता शासकीय मैदानावर येणार आहोत। आपण सुद्धा या शेतकऱ्याचा नवा एल्गार पुन्हा सरकारसमोर आपण ठेवणार। धन्यवाद। दुपारी 12 वाजता 4 जानेवारीला। या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे की आजच्या घडीला फक्त शेतकरी मेळावा म्हणून हा कार्यक्रम राहील। त्यानंतर जे सन्माननीय नेते मंडळी उपस्थित होतील त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जे काही रूपरेषा आहे उद्याच्या आंदोलनाची किंवा उद्याच्या नियोजनाची त्यावर चर्चा होईल आणि सखोल चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते जो एक महाराष्ट्रात जो एक ढाचा आता संघर्ष केल्याशिवाय या भारतात किंवा महाराष्ट्रात शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही अशी मुख्य भूमिका एल्गार मोर्चाची आहे। आणि म्हणून मग एक नवीन पर्याय म्हणून एक आंदोलन उभं व्हावं। या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे आणि जे कोणतं सरकार असेल त्या सरकारला शेतकऱ्याची भूमिका त्या व्यासपीठावर मांडून शेतकऱ्याचं खरं दुखणं समोर आणून त्या काही धोरणामध्ये फरक काही करता येईल का अशा पद्धतीचं एक दबाव तंत्र वापरून तसा एक दबाव गट निर्माण करून एक मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी एल्गार मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आणि पूर्णतः या शेती व्यवसायाची दुर्दशा झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे शासनाचं धोरण आहे हे याच्या दुटप्पी धोरणातून लक्षात येत आहे। तेव्हा या शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी सरकारच्या या चुकीच्या धोरणातून आमच्या शेतकऱ्याचं कर्जमुक्त व्हावं याकरिता या 4 जानेवारीच्या एल्गार शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं आहे। आणि आपणही सुद्धा आमच्या या तुटपुंज्या म्हणजे व्यवस्थेला आपण चांगलं समर्थन देऊन आमची चांगली न्यूज लावावी एवढी माझी अपेक्षा आहे। एक तर शेतमालाला भाव नाही, MSP नुसार भाव भेटत नाही आणि एक तर यावर्षी नापिकी आहे त्याच्यामुळे शेतकरी कर्ज करू शकत नाही। त्याच्यामुळे हा जो 28 ऑक्टोबरला महाएल्गार मोर्चा झाला होता आणि त्याच्यामध्ये जो संभ्रम आहे लोकांच्या मनामध्ये काय 31 मार्चला आपलं कर्ज थकीत होईल ते संभ्रम दूर करण्यासाठी हा मेळावा ठेवण्यात आला। तसेच MSP नुसार भाव MSP प्लस 50% भाव मिळाला पाहिजे त्याच्यासाठी हा मेळावा ठेवण्यात आला आहे। प्रहार संघटनेचा उपजिल्हा प्रमुख 4 जानेवारी 2026ला एक सभा ठेवण्यात आली आहे वणी इथे पाणीचे टंकीपाशी शासकीय मैदान। तर इथे सर्वात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, मेळमाळ, मच्छीमार व दिव्यांग यांनी सगळ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही वणी तालुक्यात करीत आहोत।